हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता खोबरं छान मस्त वाळवून घेतले आईनी। नारळ पाठवून दिलते गावाकडून, सो पाणी नव्हतं त्यामध्ये सुक्क होतं, सो ते छान असं व्यवस्थित फोडून घेऊन मी छान वाळवून घेतलं उन्हाला ठेवून। बघू शकता तुम्ही। आणि हे घरगुती पद्धतीने असं केल्यानंतर स्टोअर करून ठेवते मी छान वाळवून, असो तिखटासाठी म्हणा किंवा घरी भाजी करण्यासाठी वगैरे। आता हे किसणी दाखवले ते बारीक ह्याच्यानं छान असं किसून घेणार आपण। बघू शकता किती मस्त छान असं किसून घेतलेलं आहे। भाजीसाठी, आमटीसाठी, लाडू करण्यासाठी किंवा वड्या करण्यासाठी हे उपयुक्त होतं आणि झटपट म्हणजे किचनमध्ये आपलं स्वयंपाक करताना पटकन घेऊन आपल्याला वापरता येतं। असं हे खजूरचा डबा आहे 400 ग्रामचा माझ्याकडं, असं लांबट आणि फ्रीजमध्ये सुद्धा ॲडजस्ट होऊन जातं कमी जागेमध्ये। सो मी ह्यामध्ये स्टोअर करून ठेवते, आपल्याला भरपूर दिवस जाऊ शकतो, कमीत कमी 10 ते 12 दिवस तरी हे जाऊ शकतं। जर वड्या वगैरे तुम्ही केलात तर 2-3 दिवसामध्ये संपून जातं। आणि हे बघा मी बाहेर जाणार होते 2 दिवसासाठी, सो मला असा बॅगच नव्हता माझ्याजवळ जेणेकरून बेसिकली माझं सगळंच सामान त्यामध्ये ॲडजस्ट होईल आणि बसेल असं। सो मेशोवरून मागवला हा, कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचा भेटला। मला वाटलं हलकं वगैरे येईल, साधं वगैरे, पण नाही, चांगला भेटला। बघू शकता जिप पण भरपूर होते, खप्पे पण भरपूर होते, चोर खप्पा पण होता, पुढं हे असं स्टिकचं होतं। 4 ते 5 खप्पे होते आणि 160 रुपयाला समथिंग बसून गेला हा। मेकअपचा असू दे, छोटी बॉटल असू दे, मोबाईल असू दे, चार्जर असू दे, आणखीन आपल्या काही इतर गोष्टी असल्या की सहजच बसून जातात। त्यानंतर बघू शकता वेदचा बड्डे होता, सो स्कूलमध्ये खूप मोठ्यानं बड्डे झाला त्याचा। सो घरी आम्ही तेवढंच कॉलनीमधल्या छोट्या लहान मुलांना बोलवून त्याचं सेलिब्रेट केलं, कारण की स्कूलमध्ये मोठा केला होता बड्डे। आणि बघू शकता तो किती एन्जॉय करतोय आणि आम्हाला खूप छान वाटलं, तो एन्जॉय करतोय, रडला नाही, काहीच नाही। तेवढंच घरगुती पद्धतीने केलं, समोसे वगैरे आणलेले छोट्या मुलांना देण्यासाठी। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। अशा छान मस्त तुम्हाला डेली ब्लॉग वगैरे रेसिपी पाहायला मिळतील। दीदूकडून केक खातोय आणि हे बघा टीचरांनी छान असं मस्त सेलिब्रेशन केलं। चॉकलेटचं पॅकेट दिलेला, मोठा गाडीचा केक हवा होता त्याला, सो ते आम्ही घेऊन दिलं स्कूलमध्ये। आणि अप्सरा पेन्सिलचे बॉक्सेस पण घेऊन दिले सगळ्या लहान मुलांना वाटण्यासाठी। आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि हा बड्डे गिफ्ट थँक्यू।